हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया. भाग 1. कॉलेजच्या लायब्ररीत नम्रता पुस्तक वाचत बसली होती. तिचा एक डोळा भिंतीवरच्या घड्याळावर होता तर दुसरा समोरच्या पुस्तकावर. 5:30 वाजायला आले होते. लायब्ररी बंद होणार होती आणि तेवढ्या वेळात हवा असलेला चॅप्टर वाचून पूर्ण व्हायला हवा होता. तारेवरचीच कसरत होती ही, पण आता तिला या गोष्टीची सवय झाली होती. गेली 3 वर्ष ती हेच करत आली होती. गरिबीनं भलेही तिला काही दिलं नसलं तरी वेळेची तीक्ष्ण जाणीव तेवढी करून दिली होती. प्रत्येक सरत्या क्षणाला किती मोल असतं ते तिला समजून चुकलं होतं. पानावरचा प्रत्येक शब्द ती मनात कोरीत होती. इतक्यात तिच्या कानावर हाक आली. मिस मालशे. तिनं आवाजाची दिशा पकडत दरवाजाच्या दिशेने पाहिलं. दरवाजात कॉलेजचा प्यून उभा होता. आपणाला भागवत सरांनी बोलावलंय, त्यानं तिथूनच निरोप दिला. तिनं मान हलवली. घड्याळाकडे पाहिलं. 5:30ला 5 मिनिटं कमी होती. काय करावं या विचारात ती पडली. अद्यापि 1.5 पानं वाचून व्हायचं होतं आणि ते 5 मिनिटात वाचून होणार नाही हे तिला माहीत होतं. शिवाय भागवत सरांनी आपणाला का बोलावावं हा प्रश्नही तिच्या मनात खुरखुरत होता. तिनं पुस्तक मिटलं. ते लायब्ररियनच्या हातात देत तिनं आयडेंटिटी कार्ड परत घेतलं आणि ती लायब्ररीतून बाहेर पडली. BAच्या शेवटच्या वर्षाला ती होती. घरची परिस्थिती अशी नव्हती की तिनं असं काही शिक्षण घ्यावं. ती मूळचीच हुशार होती. शाळेत असताना तिनं वर्गातला पहिल्या 5तला नंबर कधीच सोडला नव्हता. बोर्डाला तर 47वा नंबर घेऊन ती उत्तीर्ण झाली होती. तिच्या जीवनातील तो सर्वात मोठा आनंदी दिवस होता, पण त्याचबरोबर काळजावर घाव घालणारा देखील होता. यापुढं आपल्याला शिकता येणार नाही याची बोचरी जाणीव तिला झाली होती. घरातली ती सर्वात मोठी होती. पाठीवर 2 भाऊ होते. एक बहीण होती. वडील एका खाजगी कंपनीत रखवालदार होते. त्यांना मिळणाऱ्या पगारातून 2 वेळा तोंडाला घास मिळायची मारामार होती. त्यातून तिला कॉलेजचं शिक्षण देणं त्यांना कदापि जमणार नव्हतं. उलट इतर बापांप्रमाणे त्यांची इच्छा होती की आपल्या पोरीनं कुठंतरी कामाला लागावं आणि आपल्याला थोडाफार हातभार लावावा. अर्थात असा काही विचार करावा यात त्यांची काहीच चूक नव्हती. गरीब बाप आपल्या मोठ्या मुलाकडून काय किंवा मोठ्या मुलीकडून काय आता हीच अपेक्षा करीत होता. परिस्थितीनं प्रत्येकालाच हतबल करून टाकलं होतं. नम्रताला ही गोष्ट कळत नव्हती असं नाही, पण तिचं मन शिक्षणाकडे ओढ घेत होतं आणि नेमके ह्याच वेळी भागवत सर देवासारखे तिच्या मदतीला धावले होते. तिच्या घरापासून थोड्याच अंतरावर त्यांचा बंगला होता. जाता येताची ओळख होती. शिवाय त्यांचा नातू बऱ्याचदा तिच्या घरी खेळायच्या निमित्ताने आला होता. तिचं अभिनंदन करायला म्हणून ते तिच्या घरी आले होते. एक चांगलंसं पेनही त्यांनी बक्षीस म्हणून तिला दिलं होतं. तिनं त्यांच्या हातावर साखर ठेवली होती आणि खाली वाकून नमस्कार केला होता. मोक्षवंत हो आणि अशीच यशाची पायरी चढत राहा. कॉलेजमध्ये गोल्ड मेडल घे, घराण्याचं नाव काढ. भागवत सरांचे ते शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. नजर चुकवीतच ती बाजूला झाली. काय झालं नम्रता? भागवत सरांनी विचारलं. काही नाही, तिनं मान हलवली. भागवत मनात काय ते उमजून गेले. घरची परिस्थिती त्यांच्यापासून दडून नव्हती. असे कित्येक विद्यार्थी होते की ज्यांनी परिस्थितीपुढे मान तुकवली होती. त्यांच्या बुद्धीला झळाळी चढण्यापूर्वीच ऱ्हास झाला होता. कोण होतं जबाबदार या गोष्टीला? आईबाप, परिस्थिती की समाज? अद्यापि त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं नव्हतं. पण एका प्राध्यापकाच्या कर्तव्याला चुकायची देखील त्यांची तयारी नव्हती. भास्करराव. नम्रताच्या वडिलांकडे त्यांनी पाहिलं. तिचे वडील विडीचा धूर काढत बसले होते. भागवतांनी आपल्या लेकीचं केलेलं कौतुक त्यांना आवडलं होतं, पण त्या क्षणी त्यांच्या मनात एक विचारही येऊन गेला होता. त्यांनी इतकं भारी पेन घ्यायच्याऐवजी 20-25 रुपये हातावर ठेवले असते तर किती बरं झालं असतं. काय उपयोग होणार होता त्या पेनचा? काय म्हणताय? विडी जमिनीवर चिरडत त्यांनी प्रश्न केला.
नम्रताच्या भवितव्याचा काही विचार केला आहे की नाही? म्हणजे तिला पुढं शिकवणार आहात की नाही? छे हो, आणखीन तिला शिकून काय उपयोग? झालं तेवढे पुरं झालं. खरं तर आमच्यासारख्यांना एवढंही शिक्षण देणं परवडत नाही. पण नोकरी मिळण्यासाठी आता ते देणं भाग पडतं. शिवाय पोरगी शिकली की जास्तच अडचणी येतात. म्हणजे तुमच्यासारख्यांचं बरं आहे साहेब. मुलगा काय किंवा मुलगी काय, केवढेही शिकले तरी तुम्हाला चालतात. कारण जेव्हा त्यांचं लग्नाचं वय होतं, तेव्हा तुम्हाला एकतर पैसा घेता येतो किंवा देता येतो. पोरीला हुंडा देऊन उजवण्याएवढी ऐपत तुमची असते. पण आमचं काय? आताच हिचं लग्न करायचं म्हटलं तरी मला 20-25 हजार जमा करावे लागतील. आहे कोणाकडे एवढा पैसा? आणि पुढं शिकवली तर विचारच करायला नको. त्यापेक्षा झालं तेवढं शिक्षण बास झालं. त्यांचे हे बोलणं ऐकून भागवतांना मनोमन हसू आलं. काय पण ही वेडी कल्पना. उफर मुलीचा बाप इथून तिथून सारखाच. हुंड्याचा विषारी विळखा त्याच्या मानेभोवती असतोच. हा फरक असलाच तर तो एवढाच आहे की प्रत्येकासाठी त्याची मोजपट्टी वेगवेगळी आहे. पण म्हणून परिस्थितीत फरक पडत नाही. उलट गरीब बाप आणि श्रीमंत बाप हे तसे सुखी असतात. पण जो मध्यमवर्गीय असतो त्याचे काय? मनातले विचार भागवतांनी झटकून दूर पळवले. नाही भास्करराव, तुमचा विचार चुकीचा आहे. निदान नम्रताच्या शिक्षणाच्या बाबतीतला तरी. अहो, इतकी गुणीपूर तुम्हाला वाया घालवायची आहे का? निदान तिला काय वाटतंय याचा तरी विचार करा की. भागवतांनी भास्कररावांनी डोकं खाजवलं आणि ते उदास हसत म्हणाले, हे घर बघताय तुम्ही? इथं 18 विश्व दारिद्र्य आहे. ज्ञानाचा दीप इथं तेवून चालणार नाही. त्याच्या प्रकाशानं आणखीनच काळोख पसरेल. कोणा बापाला आपलं अपत्य मोठं होऊ नये असं वाटतं. पण शेवटी परिस्थितीचा विचार करावाच लागतो ना. भागवत, मी फारसा शिकलो नसेल, पण म्हणून काय, आपल्याला काय परवडतं, काय परवडत नाही हे समजत नाही असं नाही. भागवतांनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. असलं काही आपल्याला ऐकायला मिळेल ही अपेक्षा त्यांनी केली नव्हती. क्षणभरातच ते विचारात पडले. मग नम्रताजवळ जात त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. मुली, तुला शिकावंसं वाटतं ना? नम्रताला काय बोलावं हे क्षणभर समजलं नाही. ती नुसती आळीपाळीने दोघांकडे पाहतच राहिली. मग धीर करतच तिनं मान डोलावली. भागवत हसले. ठीक आहे. त्यांनी तिचा खांदा थोपटला. भास्करराव, तुम्हाला हिच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी वाटते ना, तर तीही जबाबदारी माझी. ग्रॅज्युएशनपर्यंतचा हिचा सारा खर्च मी करेल. आणि हो, तुमची आणखीन एक काळजी आहे ना, की ही शिकू लागली तर आपल्याला हातभार कोण लावणार? तर त्याचीही मी व्यवस्था करेल. 2-3 शिकवण्या मी हिला लावून देईल. त्याचे पैसे तुम्हाला मिळत जातील. आता आणखीन काही अडचण आहे का? नाही, तरी पण हिच्या लग्नाची काळजी ना, ती देखील वेळ येताच दूर होईल. अहो, एकदा हिला शिकू दे, मग पहा कशी झक्क नोकरी लागेल ती. आणि एकदा का भरपूर पगाराची नोकरी लागली की मग लग्नाची कसली अडचण? पण हिला हे सारं जमेल का? शिकवणी, कॉलेज? नक्कीच. भागवतांनी नम्रताकडे पाहिलं. काय गं, हे सारं जमेल ना तुला? त्या क्षणात कसले कसले विचार नम्रतेच्या मनात चमकून गेले. ऊर कसे भरून आले. शिकायचं, भरपूर शिकायचं, चांगली नोकरी धरायची. आणि आणि तिनं केव्हा होकारार्थी मान डोलावली होती हे तिचं तिलाच समजलं नव्हतं. 3 वर्ष कशी पंख लागल्यासारखी उडून गेली होती. 2 खाजगी शिकवण्या सुरू होत्या. 300 रुपये मिळत होते. कॉलेजचा वेळ अभ्यासात जात होता. आता हे शेवटचं वर्ष होतं. ते पूर्ण झालं की ती नोकरीच्या शोधास लागणार होती. भागवत सरांनी एका बँकेत शब्द टाकला होता. तिथं तिचं काम नक्कीच होईल असं वाटत होतं. विचाराच्या नादातच ती टीचर रूमजवळ येऊन पोहोचली. बैस. भागवत सरांनी खुर्चीकडे बोट दाखवलं. हातातल्या वह्या टेबलावर ठेवत नम्रता खुर्चीत बसली. टीचर रूममध्ये या क्षणी त्या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणीच नव्हतं. कॉलेज सुटून बराच वेळ झाला होता. विद्यार्थ्यांबरोबर इतरही प्राध्यापक निघून गेले होते. भागवत सर मात्र आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अद्यापि तिथे थांबून होते. उद्या कोणत्या वर्गातला
कोणता टॉपिक शिकवायचा त्यावर त्यांचा विचार चालला होता. नवीन नवीन मुद्दे त्यांच्या डोक्यात येत होते. मधूनच त्यातला एखादा मुद्दा ते वहीवर लिहून काढत होते. एकूणच त्यांना चालू असलेल्या शिक्षण पद्धतीबद्दल मनस्वी राग होता. मुळात विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाची गोळी कमी झाली होती आणि त्याला आपल्यासारखेच प्राध्यापक, शिक्षक आणखीनच हातभार लावत होते. क्लासची अति घाणेरडी सवय त्यांना लावत होते. डॉक्टर लोकांसारखीच या लोकांनी देखील आपली चेन केली होती. वास्तविक पाहता विद्यार्जनासारखा पवित्र व्यवसाय अन्य कोणता नाही. पण इथं देखील आता हिरव्या नोटांनाच महत्त्व प्राप्त झालं होतं. वर्गात मन लावून शिकवायचे नाही, उलट खाजगीतच त्यांना सांगायचं, मी मोकळा असतो, हवा तर एक्स्ट्रा क्लास घेत जाई, नाहीपेक्षा तुम्ही अमुक अमुक क्लासला जा, माझं नाव सांगा, तुमच्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. अर्थात ही सूचना तिथून मिळणाऱ्या पर्सेंटेजवर लक्ष ठेवूनच दिली जात असे. मग विद्यार्थी शिकतो काय अथवा न शिकतो काय याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नसायचं. शिवाय शेवटी पेपर तपासायचं काम त्यांच्याकडेच येत असल्यानं ती देखील भीती त्यांना नसायची. याच्याकडून वर्षाकाठी आपल्याला किती मिळाले? 2 हिरव्या नोटा ना? याचे मार्क्स किती आहे? 40. ठीक आहे. 2 नोटांच्या हिशोबात 20% मार्क वाढवायला काहीच हरकत नाही. निकालाच्या दिवशी साऱ्या वृत्तपत्रातून एकच ठराविक जाहिरात, आमच्याकडे या आणि आपलं भविष्य उज्ज्वल बनवा. काय खाक बनणार आहे या असल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य? इतर जे करतात ते आपणही करावं हा विचार मात्र चुकूनही त्यांच्या मनात कधी आला नव्हता आणि म्हणूनच ते विद्यार्थ्यांच्यात प्रिय आणि आपल्या सहकारी लोकात अप्रिय ठरले होते. अर्थात या गोष्टीचं त्यांना दुःख नव्हतं. केवळ आपलं कर्तव्य ते पार पाडत आले होते. आता देखील त्यांचं नोट्स काढायचं काम चालू होतं आणि नेमकी नम्रता तिथे आली होती. हातातलं पेन खाली ठेवत त्यांनी क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिलं. गेल्या 3 वर्षात ते दोघं मनानं एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते की त्यांच्यातलं गुरु शिष्याचं नातं केव्हाच गळून पडलं होतं. एक मानलेली मुलगी या दृष्टीने ते आता तिच्याकडे पाहत होते. तिच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. आपण मला बोलवलं होतं का सर? नम्रतानं हळूच विचारलं. हो. ते एकदम भानावर आले. खिशात हात घालत त्यांनी एक छोटंसं व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढलं. तुझ्यासाठी एक खास काम आहे. हातातलं कार्ड तिच्या दिशेने ढकलत ते म्हणाले. नम्रतानं कार्ड उचललं. कुतूहलानं डोळ्यासमोर धरलं. कॅप्टन जयप्रधान, विभावरी, दोराबजी लेन, जुहू पार्ले स्कीम, जुहू मुंबई. हे कॅप्टन प्रधान कोण? हातातलं कार्ड खाली ठेवत तिने विचारलं. तुझं नवीन गिराईक, सहजतेनं भागवत सर बोलून गेले. मग स्वतःची चूक लक्षात आल्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. नाही, त्या अर्थी नाही. तुझ्याविषयी मला ठाम विश्वास आहे. शिक्षक ज्यावेळी शिकवत असतो तेव्हा माफक मोबदल्याची त्यांची अपेक्षा रास्तच असते. गुरुदक्षिणा यालाच म्हटलं जातं. आणि आतापर्यंत तुला जो काही शिकवणीच्या बदल्यात मोबदला मिळाला आहे त्याची तू सव्याज परतफेड केली आहेस. आय नो इट व्हेरी वेल. कोणतीही शिकवणी तू केवळ धंदा, एक व्यवसाय म्हणून केलेली नाहीस. मघाचे माझ्या तोंडून वाक्य गेलं ते सर्वार्थानं चुकीचं होतं. सर, मला का हे माहीत नाही? तुला ते माहीत आहे हेच खरं. भागवत सर खिन्नसे हसले. मग एकदम त्यांनी मनावरची उदासी झटकून टाकली. किंचित ताठ बसत त्यांनी अद्याप टेबलावर ठेवलेल्या व्हिजिटिंग कार्डकडे बोट दाखवलं. नम्रता, आपण आता कामाकडे वळूया. प्रधानांना तुझी शिकवणी हवी आहे. कॅप्टन जयप्रधानांना नम्रतानं ओठाचा चंबू करत आश्चर्याने विचारलं. मला वाटत नाही की ते अद्यापी विद्यार्थी असतील. या क्षणी मात्र भागवत सरांच्या ओठावर मिश्किल हास्य उमटले. नम्रता, असा काही गैरसमज करून घेत जाऊ नकोस. अगं, प्रत्येक माणूस हा त्याच्या मृत्यूपर्यंत विद्यार्थीच असतो. काही काळ तो 4 भिंतीमधल्या शाळेत शिकतो आणि मग पुढे हे सारं जगच त्याची शाळा बनते. आजपर्यंत कोणीच सर्वज्ञाने निपजलेला नाही. पण जाऊ दे, आपला हा विषय नाही. मग प्रधानांना शिकवणी हवी आहे ती त्यांच्या मुलासाठी. एक मोठा मुलगा आहे अभिजित आणि धाकटी मुलगी सोनाली. त्या
दोघांसाठी तुझी शिकवणी हवी आहे. पैकी अभिजित तिसऱ्या इयत्तेत आहे, तर सोनाली पहिल्या. काय? नम्रताचा जबडा आश्चर्याने वाचला. इतक्या लहान मुलांना मी शिकवायचं? भागवत सरांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. काही क्षण ते काहीच बोलले नाही. मग ठाम अशा आवाजात त्यांच्या तोंडून एकच शब्द निघाला, होय. पण सर, थांब. भागवत सरांनी झटकन हात वर करत तिला थांबवलं. मग एकटक तिच्याकडे पाहत ते म्हणाले, नम्रता, आजपर्यंत तू 9वी व 10वीच्या मुलांची शिकवणी घेत आली आहेस, ते का मला माहीत नाही? पण एक गोष्ट लक्षात घे, त्या मुलांना जाण आली आहे. अभ्यास, शाळा याची स्पष्ट कल्पना आली आहे. त्यांना शिकवणे हे फारसं अवघड काम आहे असं नाही. उलट ज्यांना शाळा म्हणजे काय, शिक्षण कशाला म्हणतात ते माहीत नाही, अशा लहान मुलांना शिकवणं हेच अवघड काम आहे. शाळेची गोडी, अक्षरांशी मैत्री, ही आवड त्यांच्यात निर्माण करणे म्हणजे काही खाऊचं काम नाही. कधी एकदा जवळच्या शाळेत जाऊन पहा. मॉन्टेसरी व पहिलीच्या वर्गात 40-50 मुलं कोंबलेली असतात. त्यातही प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असते. त्यांना सांभाळत असतात त्या फक्त एक किंवा दोघी. केवढे अपार कष्ट घेत असतात त्या. पण आश्चर्य पहा, ना कोणी त्यांचं कौतुक करत की आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचं नाव घेत. शिक्षकी पेशाच हा असा आहे. त्यानं नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची असते. आपल्यासमोर आहे तो केवळ एक काच सदृश्य खडा. त्याला कसे पैलू पाडायचे किंवा आकार द्यायचा हे त्यानं ठरवायचं असतं. त्याच्यासमोर कोणीही लहान नसतो किंवा मोठा. आय एम सॉरी सर. नम्रतानं लाजून मान खाली घातली. इट्स ओके. पण ही गोष्ट इतकी काही मनाला लावून घेण्यासारखी नाही नम्रता. कोणतीही शंका मनातून दूर होणे हीच गोष्ट चांगली आहे. नम्रतानं मान वर करत त्यांच्याकडे पाहिलं. भागवत सर तिच्याकडे पाहत होते. सर, आजपर्यंत मी अशा लहान मुलांना कधी शिकवलं नव्हतं, म्हणून मला थोडी शंका आली. ती रास्तच आहे. पण आता ती तुझ्या मनातून गेली ना? नसेल तर ती काढून टाक. कारण हे काम शेवटी तुला करावेच लागणार आहे. प्रधानांना मी तसा शब्दच दिला आहे तुझ्या वतीनं. तू उद्यापासून त्यांच्याकडे येशील असं सांगितले. पण नो आर्ग्युमेंट्स. ठीक आहे सर, मी जाईल. पण हे प्रधान कोण? प्रधान ना? भागवत सर बोलता बोलता थांबले. मग खोल सुस्कारा सोडत म्हणाले, कॅप्टन जय हा माझ्या मोठ्या मुलाचा खास मित्र. एकाच वर्गात होते. पुढे कमिशन घेऊन जय मिलिटरीत गेला. एकाच वर्षात दोघांची लग्न झाली. यथावकाश मुलं झाली. अधूनमधून तो घरी यायचा. काल अशीच त्याची भेट झाली. विषय निघाला मुलांचा. तसा तो शिकवणीविषयी म्हणाला. खरं तर त्याला फुल टायमर गार्डनियर पाहिजे होती. पण मी त्याला शिकवणीसाठी रोज 2-1 तास देणारी तरुणी देऊ शकेल असं म्हटलं. लगेच त्यानं होकार दिला. मी तुझं नाव त्याला सांगून टाकलं. रोजच्या 2 तासासाठी तो महिना 400 रुपये द्यायला तयार आहे. अर्थात दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 2 तासासाठी तुला 400 रुपये मिळणार आहेत आणि प्रधान एका काळजीतून मुक्त होणार आहे. नम्रताला बरंच काहीच विचारावंसं वाटत होतं, पण तिनं आपलं मन आवरलं. एक तर महिना 400 रुपये आणखीन मिळणार होते. शिवाय भागवत सरांच्या शब्दाला मान देणं तितकंच महत्त्वाचे होते. तिनं हळूच कार्ड उचललं, पर्समध्ये ठेवून दिलं. येऊ मी सर? हो, एवढ्यासाठीच मी तुला बोलावलं होतं. उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांच्याकडे जायचं विसरू नकोस. आता तू गेलीस तरी चालेल. नम्रतानं टेबलावरच्या वह्या उचलल्या. भागवत सरांकडे पाहिलं. ते परत आपल्या कामात गर्क झाले होते. नम्रता पावलांचा फारसा आवाज होणार नाही ही दक्षता घेत खोलीतून बाहेर पडली. कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत असताना तिच्या मनात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे जय प्रधानाचा. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.